नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. ओम श्री महालक्ष्मी देवी नमहा. प्रत्येक मराठी महिन्यामध्ये पौर्णिमा ही येत असते. पौर्णिमेपर्यंत शुक्ल पक्ष चालू असतो आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून कृष्ण पक्षाला सुरुवात होते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दर पौर्णिमेला करायची एक अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे, जिचा तुम्हाला खरोखर चांगला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप तळमळीने सांगते की घरच्या घरी ही सेवा करा. मोठ्यातले मोठे कार्य, मोठ्यातलं मोठं तुमचं कामसुद्धा सिद्ध होईल, पूर्ण होईल. खूप चांगले अनुभव येतील. तुम्हाला कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून या सेवेला तुम्ही सुरुवात करू शकता. या व्हिडिओमध्ये 2 सेवा सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला त्या व्यवस्थित समजतील. कोणती एकच सेवा केली तरीसुद्धा चालेल. ही सेवा तुम्ही तुमच्या कुलदेवीसाठी करू शकता, देवी लक्ष्मीसाठी करू शकता किंवा अन्नपूर्णा देवीसाठी करू शकता. म्हणजेच काय, आपल्या ज्या स्त्री देवता असतात तर त्या प्रत्येक स्त्री देवतेसाठी तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी ही सेवा करू शकता. व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंटमध्ये जय माता दी लिहा आणि मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मंडळी, सुरुवातीला मी तुम्हाला सांगू इच्छिते, तुम्ही ही सेवा कोणत्याही महिन्याच्या कोणत्याही पौर्णिमेपासून सुरू करू शकता आणि त्यानंतर म्हणजे सेवा एकदा सुरू केली की त्यानंतर येणाऱ्या दर पौर्णिमेला तुम्हाला ही सेवा कायमस्वरूपी तुमच्या घरामध्ये करता येईल. ज्यांना कायमस्वरूपी करायची नसेल त्यांनी एक अनुभव घ्यायचा, म्हणून साधारणतः 6 महिने ही सेवा करून बघा. त्याचे तुम्हाला काय चांगले अनुभव येतात ते सुद्धा बघा आणि त्यानंतर तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही पूर्ण वर्षभर ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवू शकता. मी तुम्हाला हे सगळं का सांगते, तर याचं कारण म्हणजे बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात आणि याचा काही उपयोग आहे की नाही, किंवा मग शंका घेतात की असं केल्याने खरंच आपलं चांगलं होईल का. तर मी तुम्हाला इथे हे सांगू इच्छिते, जेव्हा आपण काही गोष्टी करून बघतो त्याचा आपल्याला काय अनुभव येतो, त्यानुसार मग ती गोष्ट आपण कंटिन्यू करायची की नाही हे ठरवायचं असतं. प्रत्येकाचे अनुभव वेगळे सुद्धा असू शकतात. आपल्या कुळाच्या आई म्हणून आपण त्यांची सेवा पूजा करत असतो, तर नक्की तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करत जा. तर या सेवेचा नेमका विधी काय आहे तेही मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगते. तुम्हाला काय करायचं आहे, पौर्णिमेच्या दिवशी 1 चिमूटभर कुंकू घ्यायचं आहे. हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर अतिशय उत्तम, कारण हळदीपासून बनवलेलं कुंकू शुद्ध कुंकू मानलं जातं. जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बाजारातून जे विकत आणता ते घ्या. शुद्ध कुंकू वापरण्याचा उद्देश हाच की या कुंकवामध्ये केमिकलचं प्रमाण अजिबात नसतं, म्हणून घरचं कुंकू वापरावे. आता इथे आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे, पण इथे थोडंसं वेगळ्या पद्धतीने करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला तांब्याभर पाणी, त्यामध्ये थोडंसं चिमूटभर कुंकू, गुलाब पाणी टाका आणि थोडीशी म्हणजेच त्याला हवा तेवढाच म्हणजे 1 वडी कापराची घेऊन त्याची पावडर करून टाका आणि ती पेस्ट असेल तर ती चमचाभर पाण्यामध्ये मिक्स करून घ्या. आणि हे आपण कापूरयुक्त सुगंधित कुंकवाचं पाणी तयार करून ठेवलेलं आहे. आता ते पाण्याचं भांडं तुम्हाला व्यवस्थित बाजूला ठेवायचं आहे. आता पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लवकर उठायचं आहे. लवकर म्हणजे किमान 3-3:30 वाजेपर्यंत तुमची अंघोळ झालेली असावी. त्यानुसार तुम्ही आता आधी कधी उठायचं हे तुम्ही ठरवू शकता. यासाठी मी तुम्हाला दुसरा कोणताही पर्याय सुचवू शकत नाही, कारण आपल्याला जर देवीकडून काहीतरी पाहिजे आहे, ती आपल्यावर प्रसन्न व्हावी, तिचा आपल्याला आशीर्वाद हवा असेल तर एवढा आपल्याला त्याग करायलाच हवा. पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या झोपेचा त्याग करायला हवा आणि लवकर उठायला हवं, कारण ही जी वेळ असते ती ब्रह्ममुहूर्ताची वेळ असते आणि या ब्रह्ममुहूर्तावर केलेली जी सेवा असते ती नेहमीच फळाला जाते. म्हणजे तिचं आपल्याला काही का होईना, म्हणजेच खूप जास्त नाही पण काही प्रमाणात का होईना फळ आवश्यक मिळतं. आणि त्यातली त्यात आपली सेवा आपली अगदी मनापासून निष्ठेने केलेली असेल तर पूर्ण फळसुद्धा आपल्याला या सेवेचं नक्कीच मिळतं. मग ती हीच सेवा असेल असं नाही, तुम्ही कोणतीही सेवा जर ब्रह्ममुहूर्तावर करत असाल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार म्हणजे होणार, तुम्हाला त्याचा अनुभव येणार म्हणजे येणार. तर मग तुमच्या सुखाच्या झोपेचा किंवा साखर झोपेचा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी जर त्याग करा आणि पहाटे 3-3:30 वाजेच्या आत तुमची अंघोळ झालेली असावी. अंघोळ झाली की तुम्हाला सर्वात पहिलं काम करायचं आहे, तुम्ही जे पाणी तयार करून ठेवलेलं होतं तर ते पाणी तुम्हाला एखाद्या चमच्याने ढवळून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या देवघरातल्या सर्व देवी देवतांना तुम्हाला व्यवस्थितपणे स्नान घालायचं आहे आणि त्यांना देवघरामध्ये स्थापन करायचं आहे. त्यातल्या फक्त कुलदेवीचा टाक असेल. मग पौर्णिमेच्या निमित्ताने तुम्हाला सर्व श्री देवतांना या पाण्याने स्नान घालायचं असेल तर त्या सर्व श्री देवता तुम्ही एक एक करून स्नान घालण्यासाठी घेऊ शकता.
त्यानंतर काय करायचं, जी कुलदेवीची मूर्ती असेल किंवा टाक असेल किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर ते तुम्ही भांड्यामध्ये ठेवायचं आणि या तांब्याच्या, चांदीच्या किंवा मग पितळेच्या तांब्यातून त्या पाण्याला तुम्हाला त्या मूर्तीवरती, टाकावर किंवा मग श्रीयंत्रावर वर्षाव करायचा आहे. जसं आपण कुंकुमार्चन करताना एक प्रकारे चरणापासून मस्तकापर्यंत कुंकवाच्या पावडरचा अभिषेक करत असतो, तर इथे आपल्याला कुंकवाच्या पाण्याने म्हणजेच कापूरयुक्त कुंकवाच्या सुगंधित पाण्याने देवी देवतांना स्नान घालायचं आहे. स्नान घालत असताना एक अतिशय प्रभावी मंत्र आहे, तो सुद्धा तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा. हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. महालक्ष्मी कुंकुमार्चयामी प्रचोदयात फट स्वाहा. असे 108 वेळा हा मंत्र म्हणून कुंकवाच्या पाण्याने स्नान घालावे. तुम्हाला पहाटे 3 ते 3:30च्या दरम्यान करायचं आहे. याचं कारण एकच, तुम्ही जर तुळजापूरच्या देवी भवानी आईच्या मंदिरात गेला असाल तर तिथे सुद्धा देवीचं पहाटे 3-3:30चं रूप तुम्ही कधी बघितलं असेल तर अतिशय प्रसन्न रूप असतं. कारण त्यावेळेस देवीचं स्नान घातलेलं असतं आणि देवी एकदम प्रसन्न मुद्रेमध्ये बसलेली असते आणि त्यावेळेस जर आपलं दर्शन झालं तर मग विचारायलाच नको. अतिशय चांगल्या प्रकारचे सुखद लाभ आपल्याला बघायला मिळतात. देवीचे ते रूप बघितल्यावर त्याच पद्धतीने तोच अनुभव घेण्यासाठी आणि भलेही तुमची कुलस्वामिनी तुळजाभवानी आई नसेल, दुसरी कोणतीही असेल, तरी पण तुम्हाला सुरुवातीलाच पर्याय सांगितले की कुलस्वामिनी देवी, लक्ष्मी, अन्नपूर्णा माता, तर या सर्वांसाठी म्हणजे या सर्व स्त्री देवतांसाठी हा विधी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी करता येतो. आता ही पौर्णिमेला कुंकुमार्चन सेवा तुम्ही नक्की करा. योगायोगाने तुम्ही पौर्णिमेला लवकर उठलाच आहात तर तुम्हाला ज्या काही पूजा अर्चा पौर्णिमेच्या करून घ्यायच्या आहेत तर तुम्ही त्या म्हणजेच कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला जर काही करणे शक्य असेल तर लगेच करून घेतल्या तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला हा सुखद अनुभव घ्यायचा असेल की एक खूप सुंदर असं वातावरण जे तयार होतं, तर तुम्ही कदाचित जर पौर्णिमेची सेवा तुम्हाला यापूर्वी माहिती नसेल आणि आता नव्याने समजली, त्यानुसार तुम्ही दर पौर्णिमेला ही सेवा करायला सुरुवात करा. तुम्हाला नक्की या सेवेचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच या दिवशी उंबऱ्याला हळदीचं लेपन, फरशी पुसणे, मेन दरवाजा पुसणे, गॅसची पूजा करणे, या सेवा पौर्णिमा अमावस्येला ह्या घरामध्ये झाल्याच पाहिजे. आता दुसरी पौर्णिमेची सेवा आहे, ती सेवा ही तुम्हाला खूप फलदायी आहे. जर तुम्हाला ही सेवा करायची असेल तर ती पौर्णिमेपासून 11 पौर्णिमा करावी. बघा, घरातील एका व्यक्तीने जरी महिन्यातला फक्त 1 दिवस, त्या 1 दिवसाला फक्त तुमचा कमीत कमी अर्धा तास किंवा तुमचे 15 मिनिटं, म्हणजे यामुळे तुमच्या घरातील सर्वांना याचा फायदा होईल. त्याचबरोबर ज्या गोष्टीसाठी तुम्ही ही सेवा करताय, हा उपाय करताय, ते काम तर होईलच, पण याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे म्हणजे अपेक्षाही केली नव्हती असे बदल तुमच्या आयुष्यामध्ये होताना तुम्हाला बघायला मिळतील. जसा महिना जाईल तसं तुम्हाला म्हणजेच तुम्ही बिलीव्हसुद्धा करू शकणार नाही एवढे तुमच्या घरामध्ये बदल होताना तुम्हाला बघायला मिळतील. 1 वर्षानंतर तुम्ही बघाल की 1 वर्षापूर्वीचं माझं आयुष्य काय होतं आणि 1 वर्षानंतर मी आता कोठे आहे. एकदम झिरोवरून तुम्ही टॉपवर पोचलेले असाल. पण शेवटी काय, विश्वास महत्त्वाचा आहे आणि संयमसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेला तुम्ही अशी परिस्थिती तुमच्या घरामध्ये असू शकते की मुलांचं शिक्षण झालेलं आहे, मुलं प्रयत्न करतायत, 100% देत आहे, पण त्यांना मनासारखा जॉब मिळत नाही आहे किंवा त्यांना जशी हवी तशी संधी समोरून चालून येत नाही आहे. तुम्ही प्रयत्न करताय संतान प्राप्तीसाठी पण काही यश येत नाही. तर ही सेवा तुम्ही नक्की करा, तुम्हाला नक्की अनुभव येईल. स्वतःचं घर होण्यासाठी प्रॉब्लेम येत आहे, ज्या काही समस्या आहेत या बेसिक गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, पण या व्यतिरिक्त सुद्धा अजून काही समस्या तुमच्या लाईफमध्ये असतील की ज्या तुम्ही कोणाशी शेअर करू शकत नाही, पण त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे. अशा तुमच्या घरातील, तुमच्या संसारातील किंवा तुमच्या कौटुंबिक घरामध्ये ज्या काही समस्या असतील त्या प्रत्येक समस्येतून मार्ग काढण्यासाठी, त्या प्रत्येक सिच्युएशनमधून बाहेर पडण्यासाठी किंवा जिथे तुम्ही हरलेले आहात, आता मला काहीच कळत नाही, माझं डोकं चालत नाही, याच्यातून पुढे कसा निघू, तर अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करून बघा, तुम्हाला खूप चांगले रिझल्ट मिळतील. कोणत्याही महिन्यातील कोणत्याही पौर्णिमेपासून सलग 11 पौर्णिमा तुम्हाला ही सेवा करायची आहे. फक्त पहिल्या पौर्णिमेला संकल्प करायचा, पहिल्या दिवशी संकल्प करायचा. संकल्प फक्त पहिल्या दिवशी आणि एकदाच करायचा असतो, परत करायचा नसतो. घरातील कोणत्याही महिलेने तुमच्या देवघरामध्ये कुलदेवीची मूर्ती असेल किंवा कुलदेवीचा टाक असेल किंवा कुलदेवीचा फोटो असेल तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी देवपूजा करताना जे कोणी देवपूजा करत असेल त्यांनी कुलदेवीच्या टाकावर किंवा कुलदेवीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे. फोटोवर अभिषेक केला जात नाही म्हणून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. देवघरामध्ये जिथे जागा आहे तेथे ठेवायचा. कमीत कमी सकाळी पहाटे 16 वेळा कुंकुमार्चन सेवा करून घ्यायची.
कुंकुमार्चन करताना कोणत्याही देवीचा मंत्र म्हटला तरी चालेल. वेणी किंवा गजरा किंवा एखादं लाल फूल पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून कुलदेवीला अर्पण करायचं आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवायचा. खीर बनवली तर अतिशय उत्तम आहे, कारण देवीला खीर अतिशय प्रिय आहे. पण बाकी खीर शक्य नसेल तर तुम्हाला जे वाटतं काहीतरी गोडाचा त्याचा नैवेद्य दाखवला तरीसुद्धा चालू शकतं. सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही ओटी भरली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा दिवसभरामध्ये तुमच्या वेळेनुसार कधीही तुम्ही ओटी भरू शकता. ओटी भरण्यासाठी तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला एक साडी नवीन घेतली तरीसुद्धा चालू शकतं, किंवा प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही अगदी खणा नारळाने ओटी भरली देवीची तरीसुद्धा चालेल, काही हरकत नाही. जे काही तुम्हाला शक्य होईल दोन्हीपैकी ते तुम्ही करायचं आहे. समजा तुम्ही साडी घेतली तर साडी घ्या, ब्लाऊज पीस घ्यायचा असेल तर ब्लाऊज पीस घ्या, पण ते तुम्हाला कोणी ओटीमध्ये दिलेलं किंवा कोणत्या कार्याप्रसंगी तुम्हाला मिळालेलं नसावं. ज्याने तुम्ही ओटी भरताय ते तुमच्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने तुम्ही आणलेलं असावं, ते घ्यायचं आहे. त्याच्यावर एक नारळ, श्रीफळ, नारळसुद्धा कोणी दिलेला नसावा, स्वतःच्या आपल्या पैशाने आपल्याला विकत घ्यायचा आहे. यावर एखादा गजरा, वेणी, कमीत कमी 11 रुपये दक्षिणा, जास्तीत जास्त तुम्ही कितीही ठेवू शकता. यासोबत तांदूळ, हळकुंड, खोबऱ्याचा तुकडा, जो बदाम असतो, अखंड बदाम, खारीक, हे तुम्हाला त्या ओटीवर घ्यायचं आहे. याचबरोबर हिरव्या बांगड्या 5 का होईना, हिरव्या बांगड्या यासुद्धा विकत आणायच्या आहेत, कोणी दिलेल्या नसाव्यात. ज्या आपण सौभाग्याच्या वस्तू म्हणतो त्या तुम्हाला ठेवायच्या असतील तर त्या देखील तुम्ही ठेवू शकता. आजकाल बरेच जण नेलपेंटची बॉटल, मेहंदीचा कोण, टिकली, पॉकेट या सगळ्या गोष्टी ठेवतात. हे तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही ठेवू शकता. बाकी इतर गोष्टींची गरज नाही आहे. 5 बांगड्या आणि जोडवी तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालू शकतं. जोडवी ही चांदीचीच असावी का असं काही नाही. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही चांदीची घ्या, नाहीतर पूजा साहित्याच्या दुकानात गेल्यानंतर आपल्याला ओटी भरण्यासाठी जोडवी, त्याच्यासोबत छोटासा आरसा, कंगवा, त्याच्यासोबत हिरव्या बांगड्या आणि कुंकवाची डबीसुद्धा मिळते, तर ते तुम्ही घेतलं पूजा साहित्याच्या दुकानामधून तरीसुद्धा चालेल. हे सगळं एकत्र ठेवायचं. यासोबत 5 फळं किंवा 5 फळं शक्य नसतील तर त्या सीझनची जे कोणतं फळ असेल ते एखादं फळ यावर ठेवायचं आणि याने देवघरासमोर बसायचं. हे सगळं साहित्य जे आहे ते एका ताटलीमध्ये घ्यायचं. सुरुवातीला आपल्या कुलदेवीला हळद कुंकू अर्पण करून घ्यायचा. आपल्या डोक्याला हळद कुंकू लावायचं आणि त्यानंतर कुलदेवीचं स्मरण करायचं. सुरुवातीला तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ही ओटी भरायची आहे. कुलदेवीला मागणं मागायचं, मनातली मनात ती गोष्ट बोलायची, कशासाठी तुम्ही हे सगळं करत आहात, किंवा माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, उत्तम आरोग्याची प्राप्ती होऊ दे. जे काय आहे ते तुम्हाला हे ओटीचं ताट हातामध्ये धरूनच बोलायचं आहे. आणि हे ओटीचं ताट जे आहे ते आपल्या छातीच्या सरळ समोर येईल अशा पद्धतीने धरायचं आहे. आणि त्यानंतर हे ताट जे आहे ते 3 वेळा तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल किंवा टाक असेल, मूर्ती असेल, देवघराला ते 3 वेळा तुम्हाला ताट जे आहे ते स्पर्श करायचं आहे. आणि ही ओटी तिथे देवघराच्या समोर जागा जिथे खोट्या असेल तिथं ठेवायचं आहे. देवघरात तिथे जागा नसेल तर एखादा चौरंग किंवा पाट ठेवायचा आणि त्याच्यावर ही ओटी ठेवली तरी चालेल. आणि नमस्कार करायचा कुलदेवीला. आणि ती ओटी जी आहे ती ज्या पौर्णिमेला आपण भरली त्याच्या दुसऱ्या दिवशी पर्यंत तिथंच ठेवायची आहे. पौर्णिमा तिथी संपेपर्यंत. आणि दुसऱ्या दिवशी मग ती ओटीचं साहित्य आहे ते तुम्ही सगळं घरामध्ये वापरू शकता. तुम्ही ती साडी घेतलेली असेल किंवा ब्लाऊज पीस घेतलेला असेल तर तुम्ही घरामध्ये वापरू शकता, किंवा तुम्ही सगळं साठवून ठेवा. जेव्हा कधी तुम्ही तुमच्या मूळपीठावर दर्शनासाठी जाल तेही सगळं तिथे अर्पण करा. तुमच्या शहरामध्ये, गावामध्ये, तुमच्या एरियामध्ये कोणत्याही देवीचं मंदिर असू द्या, त्या देवीच्या मंदिरामध्ये दुसऱ्या दिवशी जाऊन तुम्ही अर्पण करू शकता. आणि जर तुम्ही मूळपीठावर जाणार असाल तर फळं वगैरे ज्या खराब होणाऱ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घरामध्ये खा. वेणी, गजरा जे आहे ते बाजूला काढून ठेवा. आणि बाकी जे राहतं त्या गोष्टी तुम्ही साठवत चाला. जसं 2-3 महिन्याची ओटी तुम्ही साठवली आणि एका महिन्यात गेले तर 3-4 महिन्याचं सगळं तिथे अर्पण करून यायचं, असं करू शकता. किंवा महिन्याला पण तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करून येऊ शकता. आणि कधीतरी वर्षातून एकदा जेव्हा तुम्ही मूळपीठावर जाल मग त्या महिन्यातल्या पौर्णिमेची जी ओटी आहे ती तशीच ठेवा आणि तेव्हा मग तिथे गेल्यानंतर तुम्ही ते अर्पण करू शकता. जसजसं पौर्णिमा जातील तसतसं प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही ही सेवा कराल, कुलदेवीची ओटी भराल. तुमच्या कुलदेवीच्या कृपेने तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात इतके बदल होतील ना की मी सुरुवातीला सांगितलं तसं खूप चांगले अनुभव तुम्हाला येतील. खूप काही अवघड नाही आहे, साधी सोपी ओटी तर आहे. बघा, आपण कोणाच्या घरी गेलो की आपल्या घरी कोणी आलं तर आपण ओटी भरतो. मग इथे आपल्या कुलस्वामिनीला महिन्यातून एकदा तिची ओटी भरतोय. बघा, ती तुम्हाला एवढं देईल ना की तुमची कुलदेवी, तुमची कुलस्वामिनी, की तुमची ओंजळ कमी पडेल घेण्यासाठी. एवढं भरभरून ती तुम्हाला देईल.
अगदी खरं सांगते तुम्हाला, या सेवेने काय दिलं हे कमेंटमध्ये मला नक्की सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.